सुलभाच्या होकाराने सोनबाला अतिशय आनंद झाला होता. ही आनंदाची बातमी बजरंगाला कधी सांगतो असं त्याला झालं होतं. सुलभा त्याला चहा करते म्हणाली, पण चहा नाकारून तो उठला. परत कधीतरी जेवायलाच येतो असं तिला सांगून तो स्टँडकडे गेला. बजरंगा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. स्टँडच्या आवारात 5-6 जण उभे होते म्हणून सोनबा येताना दिसताच तो सडकेच्या कडेला जाऊन उभा राहिला. सोनबा त्याच्याजवळ जाऊन आनंदाने म्हणाला, उजवी घेऊन क्षण आलो पैलवान. काय सांगतोयस? खरं सांगतोयस का? बजरंगा अतीव आनंदानं सोनबाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अहो वय पैलवान, खरंच सांगतोय म्या. एवढा वेळ का लागला? का लागला? अहो सुलभा वहिनीची समजूत घालणं सोपं काम होतं वय. चंपाबाई कोळवणला कधी गेली? काय तू इथून गेल्यानंतर 10-12 मिनिटांनी गेली. रडत होती ती. काळीच तुटत होतं, पण काय इलाजच नव्हता. पैलवान, आता आपण असं करू, अगोदर जाऊ जेवू. मला लागली भूक. जेव्हा येतो असं मी सुलभा वहिनीला सांगून आलो आहे. पण आजच्या दिवस घरी जाऊ नये असं मला वाटते. तू काय पण म्हण, पण सुलभाच्या धारदार नजरेची मला फार भीती वाटते. पैलवान, एका अटी वहिनीने होकार दिलाय. कोणती अट? ती जे म्हणाली ते मी तुम्हाला सांगतो. ती म्हणाली, ज्या दिवशी या घरामध्ये माझा पान उतारा केला जाईल त्या दिवशी मी माझा देह करंजा माईला अर्पण करेन. सोनबा, अरे तू माझ्या एवढे डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेस, या जन्मात मी नाही फेडू शकणार. अरे सुलभाचा नकार मी गृहीत धरला होता. तिने कशी काय संमती दिली याचं मला फार आश्चर्य वाटते. पैलवान, अहो सुलभा वहिनी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीचा अपमान करायचं खरोखर कधीच धाडस करू नका. तिच्या काळजाव दगड ठेवून क्षण आलोय मी, कळलं का? नाहीतर तुम्ही नाही सांगितलं असं म्हणान. सोनबा, तिने मन मोठं केलं यात आम्हाला सगळं पावलंय. तिने जो त्याग केलाय ना त्याचं वर्णन मी नाही करू शकणार. या त्यागामुळं तिने माझं मन जिंकलंय. शेवटपर्यंत मी तिचा ऋणी राहील. तिला दुखावण्याचं पाप मी कधीच करणार नाही आणि चंपाला बी करू देणार नाही. बोलत बोलत ते घरी आले. सुलभाने पाट मांडून ठेवले होते. त्याच्यापुढे तांब्या फुलपात्र ठेवलेलं होतं. ताटं भरून ती चुलीतल्या विस्तवावर पापड भाजीत होती. काही न बोलता ते शांतपणे पाटावर जाऊन बसले. तिने त्यांच्यापुढे ताटं ठेवली. बेत साधा होता. दही, मेथीची भाजी, वांग्याचा रस्सा, भात आणि भाकरी. त्यांनी जेवायला सुरुवात केली. ती म्हणाली, जेवायचं झाल्याबरोबर तुम्हा दोघांपैकी कुणीतरी कोळवणला जाऊन या. तिचा बिचारीचा जीव थाऱ्याव नसन. तिला म्हणावं, चिंता करू नको. तिच्या बोलण्याने बजरंगा आणखीनच सुखावला. त्याचं काळीज सुपा एवढं झालं. उरलं सुरलं डोक्यावरचं ओझं एकदम नाहीसं झालं. हातातला घास हातातच ठेवून तो अपराधी स्वरात म्हणाला, सुलभा, मला माफ कर. तुझ्याबरोबर एवढी वर्ष संसार केला, पण मी तुला खरंच ओळखू नाही शकलो. अवा असं काय बोलतायसा? मनाला लावून घ्यायचं काही कारणच नाही. माझा नवरा वाघावानी आहे. त्यांनी शेळी होणं मला आवडणार नाही. बजरंगाने थक्क होऊन तिच्याकडे बघितलं. मगाचं कारुण्य सोनबाला तिच्या डोळ्यात तसूभरही दिसलं नाही. जेवता जेवता त्यांचं पुढील बोलणं सुरू झालं. बजरंगा म्हणाला, सोनबा, जशी सुरुवात तू केली तसा शेवटही तूच केला पाहिजे. पुढं काय ठरवायचं, कसं करायचं ते आता तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. आता माझा सल्ला फुकटमध्ये मिळणार नाही. हां, सोनबा हसत म्हणाला, काय पाहिजे भाऊजी तुम्हासनी? हे तर आल्यावर घोडभर चहा द्या, आणखीन काय नको मला वहिनी. अपुण्याचं काम हातनं घडलंय माझ्या. मला देव कुठून बी देईन. मी स्वतः कोळवणला जाऊन शनी येतो. परवाच्याला 10 वाजोपतोर खामगावला याया सांगतो. रजिस्टर लगीन करून टाको. उद्या सकाळी सोराट्यांच्या आळीकं जाईन. आमच्या कानावर घातलं नाही असं कोणी म्हणाय नको. मी आलं पाहिजे का तुझ्याबरोबर? कधी? म्हणजे आजच्याला का उद्याच्याला? अरे उद्याच्याला. नाही नाही, माझ्याबरोबर तुम्ही नाही यायचं. कोणी वाकडं तिकडं बोललं म्हणजे तुम्ही समज माझ्यावर सोपवा. परवाच्याला खामगावला जाण्याच्या तयारीला लागा तुम्ही. सोनबा ताटात हात धुत म्हणाला, सुलभा, ही कपाटाची चावी घे तुझ्याकडं.
ही चावी आजपासून तुझ्या ताब्यात. चंपाला देण्यासाठी मला सोनबाने 150 रुपये दिले ते. कोळवणला जाऊन येण्यासाठी त्याला आणखीन 50 दे. नाही बाया, माझ्याकडे नको चावी, मला काय ते हिसाब जमणार नाही. चावी तुमच्याकडे परत घ्या. पाहिजे तर परवाच्याला चंपाच्या हवाली करा. नाही सुलभा, कपाटाची चावी तुझ्याकडेच राहणार. आणखीन लाजवू नको मला. तू माझी लग्नाची बायको आहे. त्या चंपाला फारसा व्यवहार कळत नाही. चावी उचल. सोनबाला पैसे दे, त्याला जायला उशीर होईल. मला परतायला उशीर होईल. माझ्या गंगेला कोणीतरी जाऊन सांगा. पैसे खिशात घातल्यावर सोनबा उठत म्हणाला, अरे ते सगळं कर, पण चंपाची बहीण कुठं राहते तुला माहिती का? माहिती की, बाजारपेठा मागच्या खालच्या आळीत. 3-4 वर्षापूर्वी एकदा मी कांताबरोबर गेलतो तिच्या घरी. स्टँडपर्यंत तुला पोचवायला येतो, चल. अहो काय गरज नाही. अहो तसंच भात खाचरा का जाऊन शनी या. 10-12 माणसं तण उपसा आहेत. नाम गेलाय तिकडं. धारा काढायच्या वक्तापतूर त्याला तिथंच थांबून राहायला सांगा. काय मला आता तिकडं जायला जमणार नाही. मी आंबवनाचं पकते. कोळवणला जाण्यासाठी सोनबाला एक जीप झटकन मिळाली. त्याला आलेलं बघून चंपाला जो आनंद झाला त्याचं वर्णन करता येणार नाही. सुलभाने होकार दिल्याचं जेव्हा त्याच्या तोंडून ऐकायला मिळालं तेव्हा तिने आनंदाश्रू ढाळत अक्षरशः त्याचे पायच धरले. जरा वेळानं आसवांना आवर घालून ती म्हणाली, भाऊ तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. सुलभाबाई सुखासुखी होकार देतीन असं वाटलंच नव्हतं. थोरली बन समजून त्यांच्याशी वागायचे. हां, ती माऊली लय मोठ्या मानाची. परवाच्याला त्या स्वतः खामगावला येणार आहेत. माझ्या आईबापाच्या भावाच्या कानावर घालणार ना. उद्या सकाळी अगोदर नारभाऊला गाठतो. त्याला घेऊन तुझ्या आईबाका जाईन. ते जरी खामगावला आले नाही तरी कांता मात्र नक्की येईल. तू मार्गाला लागली म्हणून शनी समध्यानं आनंद झाल्या बिगर राहणार नाही. चहापाणी होता सोनबा उठला तेव्हा चंपा हसत म्हणाली, लवकर घरी जा, तुझी गंगामाई वाट बघत असन. अगं तिला निरोप द्यायला पाहिलवाना का सांगून ठेवलंय. त्यांना काही सांगायचं आहे का? फक्त सुलभाबाईंना म्हणावं मला सांभाळून घ्या. मी गरीबा घरची लेक आहे, गरीबावानीच राहीन. नवी लुगडं एखादा दागिना नको का तुला? कशाचीच गरज नाही भाऊ मला. तिचा दुवा घेऊन तो चालायला लागला. 6 वाजायला आले होते. कधी स्टँड गाठतो असं त्याला झालं होतं. तो भरभर पाय उचलत चालला असताना मध्येच एका दुकानातून त्याला कुणीतरी हाक मारली, पाहुणं, करण जावणेकर, करण जावणेकर. सोनबा हाकेच्या दिशेनं वळला. त्याच्या वयाचा एक सावळ्या वर्णाचा राकट इसम हात हलवून त्याला बोलवत होता. सोनबाने त्याला ओळखलंच नाही. आठवण्याचा प्रयत्न करत तो त्याच्याजवळ गेला. तो अनोळखी वाटणारा इसम गालात हसत म्हणाला, काय ओळखलं नाही वय मला? नाही ओळखलं नाही. तुम्ही सोनबा डोंगरे टाकळीचे, खरं आहे ना? 16 आणि खरे. आता तुमची ओळख सांगा. अरे मी तुझा बालपणाचा मैतर, जीवा घेसाड्याचा बळवंता. बरोबर आहे ना? राज किती दिवसांनी भेटतो तू. सोनबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून आपलेपणानं आनंद व्यक्त करत म्हणाला, चल 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 चहा घेऊ चल. त्याच्या गळ्यात हात टाकून सोनबा हॉटेलपर्यंत गेला. चहाची ऑर्डर दिल्यानंतर त्याने विचारलं, इथं काय काम करतो बळवंत तू? हमाली करतो. अरे बाप ज्याद्याचा धंदा सोडून छान हमाली का कसा काय वाढला? तू टाकळीला जात नाही का? टाकळीला काय आहे माझं आता? माझं बी तसंच झालंय. बा गेल्यावर समजा भावाच्या हवाली करण्याची येळ आली म्हणून छान इथं हमाली करायला सुरुवात केली. पण राहतो कुठं तू? बायका पोरं किती, कशी आहेत ती? मी राहतो देवळामध्ये, खातो हॉटेलमध्ये. बायको नाही म्हणून पण पोरांचा पत्त्या नाही. म्हणजे मी समजलो नाही. लगीन केलंच नाही? नाही ठरलं होतं पण नाही झालं. भावाने बिब्बा घालून मोडलं. बायको असती तर एक येडी वाकडी खोली घेतली असती मी. बिनवार शनी जागा घावन तिथं जाऊन पाडायचं यायचं. बळवंताच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सोनबाला अतिशय वाईट वाटलं. झटकन त्याच्या मनात रखमीचा विचार आला. चहा प्यायल्यानंतर तो म्हणला, बळवंता अजून येळ गेली नाही. लगीन करावंसं वाटत नाही का? अरे चिकर वाटते, पण मला घर नदार. माझ्याशी लगीन कराय कोण तयार होईन? अरे तुझं हे पेळदार शरीर बघून कोणी बी तयार होईन. असं कर, आणखीन 8-10 दिवसांनी तू करण जाऊन याला ये.
काय बायको शोधून द्यायचा विचार आहे काय? अरे तू येतं कर, कोणाला बी माझं नाव विचारायचं, माझ्या घरी आणून सोडतील, पण ये मातोर नक्की. मला इकडे यायचा हेलपाटा देऊ नको. अरे कामाविषयी सांगितलं असतं तर अगोदर करंजावणीला ये, आल्यावर सांगतो. काम तुझ्या हिताचं असणार हे ध्यानात ठेव. मालाची ने-आण करणाऱ्या बहुतेक साऱ्या ट्रकवाल्यांशी बळवंताच्या ओळखी होत्या. त्यांनी सोनबाला एका ट्रकमध्ये बसवलं आणि मगच तो माघारी वळला. ट्रक सडकेला लागल्यानंतर सोनबा मनाशी म्हणाला, या बळवंताचा कसा काय विसर पडला आपल्याला. एकदा देखील त्याची आठवण आली नाही. इथून मागच पिवळा करून टाकला असता. पण तो कुठं आहे हे तरी आपल्याला ठावं कुठं होतं. त्याला घरी यायला 9 वाजले. पोरं जेवून झोपली होती. आल्याबरोबर तो जेवायला बसला. गंगीने स्वतःला वाढून घेतलं. जेवताना तिने विचारलं, कोळवणला कशाला गेलता? अगं चंपाबाईची भेट घ्यायला गेलतो. काय काम? बजरंगाचं काम. त्यांचं काय काम चंपाकडं? मग त्याला सगळा इतिवृत्तांत कथन करायला लागला. मोठ्या अभिमानाने त्याने आपल्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखवला. त्याचं जेवण कुठं होतं न होतं तोच नारभाऊला बरोबर घेऊन चंपाचा भाऊ कांता दारात हजर झाला. त्यांनी हसतमुखाने त्यांना आत बोलवलं. ते खाली बसल्यावर बिडी पेटवून त्याने विचारणा केली, बोला मंडळी, काय हुकूम आहे? तू कोळवणला जाऊन आला असं समजलं म्हणून आम्ही तुझ्या भेटीला आलोय, नारभाऊ म्हणाला. कुणी सांगितलं तुम्हासनी? शेवंताने. कांतानं सचिंत मुद्रेनं उत्तर दिलं. उद्या सकाळी मी तुम्हाला येणारच होतो. काय करायचं ठरवलंय? काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. चंपाशी बजरंगाचं लगीन लागायला पाहिजे. बऱ्या बॉलानं तो ठीक तयार झाला तर, नाही तर मग हे बघ ती येळ येणार नाही कांता. डोक्यातला राग काढून टाक. म्हणजे तू काय ते खोलाशेवर सांग. परवाच्याला रजिस्टर लगीन करायचा ठराव झाला आहे. चंपाबाईला 10 वाजेपतूर खामगावला या मी सांगून शान आलोय. सुलभाबाईचा विचार घेतला का? तिच्या परवानगीने ठराव पास केला आहे. अरे मी लय हपकलो होतो सोनबा. बरं झालं आम्ही पैलवानाकडे गेलो नाही. रागाच्या भरात काहीतरी बोललो असतो मी. कांता श्वास सोडून म्हणाला. कांता, त्याच्याकरता आजच्याला दिसभर धावाधावी करायला लागली मला. चंपाबाईने कोळवणला जायला नको होतं, पण लय मोठ्या काळजीतनं माझी सुटका केली तू. चंपाबाईची मला लय डोकेदुखी होती. हे बघ, करता करविता तो वरच आहे कांता. त्याच्या मनामध्ये होतं म्हणून छान समजा येणं सायास घडून आलंय. अरे एवढं कोण कुणासाठी करत नाही बाबा सोनबा. नाही असं म्हणायचं नाही. या दुनियेमधली माणुसकी आजच आटलेली नाही. बजरंग कसं आहे आत्ता काय हरकत नाही. आता नको, आता उशीर झाला आहे. आईबाबांना समजून सांगायला पाहिजे. आईच्या तोंडाचा पट्टा चालू आहे. उद्या सकाळी ये, मग जाऊ पाहिजे तर. तोपर्यंत चुलीवरच्या चहाला उकळी आली होती. चहाचे कप त्यांच्या हातात देत गंगे म्हणाली, तोंड गोड करून शनी जावा. वहिनी, सोन्यासारखा नवरा तुम्हाला मिळाला आहे. खरंच सोनबा, तू तर आमच्या गावाचं भूषण आहे. सोन्याचा पत्ता नसलेलं भूषण म्हणा भाऊजी. वरतून फकिस्त सोन्याचं पाणी दिलंय. काय कौतुक करताय त्याचं? गंगे, अगं कधी कळायचं तुला? अगं आतमध्ये लोखंड आहे का पोलाद आहे ते कोणी बघत नाही. बाहेरनं चाकाकलं म्हणजे झालं. दुसरा दिवस उजाडला. शब्द दिल्याप्रमाणे सोनबा ठीक 8 वाजता कांताकडे गेला. त्याच्या आईवडिलांनी आढेवेढे घ्यायचा प्रश्नच राहिला नव्हता. कांताने त्यांना सगळं समजावून सांगितलं होतं. लेकीची काळजी मिटल्या कारणाने गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू केलेला तमाशा त्यांनी बंद केला होता. इच्छित साध्य झाल्यावर कोणी कटकट करत नाही. त्यांनी फक्त एक सूचना दिली, हे बघा, हार तुरं घालून वहीपर्यंत गावामध्ये बोबाटा करायचा नाही. लोक तिच्या पहिल्या घरी जाऊन शनी चुगली कराया मागं मोर पागणार नाहीत. 10च्या गाडीनं बजरंगाबरोबर कांता, नारभाऊ आणि सुलभाच्या सांगण्यावरनं खामगावी गेले. सोन्याचे 3-4 डाग घरात होते, पण मंगळसूत्र आणि 2 पातळं खरेदी करणं आवश्यक होतं. बजरंगानं तिघांच्या पसंतीने 2 पातळं घेतली. मंगळसूत्रही त्यांच्याच इच्छेप्रमाणे खरेदी केलं. बजरंगाचा फार मोठा आधार मिळाल्यामुळे कांताचा पाय जमिनीवर ठरत नव्हता. त्यांनीही बजरंगासाठी उधार उसनवारी करून एक अंगठी आणि पोशाख खरेदी केला. सगळ्यांना मस्तपैकी पार्टी दिली. जेवताना तो बजरंगाला आपलेपणानं म्हणाला,
दाजी, उद्याचा सगळा खर्च तुमचा बरं का, माझा खिसा रिकामा झाला. आत्ताच्या जेवणाच्या बिलापुरते आहेत का नाही? हां, आत्ताच्या बिलापुरते आहेत हो. दुसऱ्या दिवशी करंजावण्यातनं फक्त 5 माणसं खामगावला गेली. वरच्या चौघात फक्त सुलभाची भर पडली होती. कोळवणहूनही चंपा आणि गीताशिवाय तिसरं कोणी आलं नाही. 5 जणांच्या साक्षीने बजरंग आणि चंपानं एकमेकांना रजिस्ट्रारसमोर माळा घातल्या. फोटो काढल्याबरोबर चंपा आधी सुलभाच्या चरणांवर झोकली. सुलभाने तिला मिठीत घेतलं तेव्हा तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तिचे खांदे पकडून सुलभा म्हणाली, अगं असं काही येडेवाणी करती? झालं ना मानाजोगतं समद. सवत आली म्हणून शान माझ्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे होतं. पण ह्याकरता समद गिळून टाकले मी. लक्षात घे, आपण सवती नाही, आपण बहिणी बहिणी आहोत, हे आपण गावाला जाऊन देऊ. लग्नाचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बजरंगा त्यांना घेऊन समाधानानं लंच होमला गेला. बासुंदीपुरीचं जेवण मागवलं. सगळी मंडळी खुश. 2 सवतींच्या मध्ये बसून बजरंगा जेवला. एक वाईट गोष्ट चांगल्यात रूपांतरित झाली होती आणि याचं सगळं श्रेय सोनबाकडे जात होतं. शिंदे सोरट्यांच्या आळ्या एकमेकांसमोर दंड थोपटत उभ्या राहू नयेत म्हणून त्यांनी हे पुण्यकर्म केलं होतं. करंजावण्यात परतायला त्यांना 5 वाजले. भावकीतल्या एका सुवासिनी करवी बजरंगानं साऱ्या गावाला जेव्हा लाडू वाटले तेव्हा गावाला लग्नाची खबर लागली. सोनबानं हा योग जुळवून आणल्याचं त्याच्यानंतर गावाला समजलं. चंपानी पतिगृही प्रवेश केल्यानंतर सोनबा कृतकृत्य होऊन घरी आला. गंगी रानातनं आली नव्हती. जेव्हा पोरं शाळेतून आली तेव्हा तो हातपाय धुत होता. 10-15 मिनटं कॉटवर विसावा घेतल्यानंतर गुरुजींनी दिलेल्या शुद्धाक्षरीची त्याला आठवण झाली. मध्यंतरी अनेक खाडे झाले होते, तरीसुद्धा बरीच प्रगती झाली होती. गंगी येईपर्यंत तो घोकमपट्टी करत बसला. चहा झाल्यानंतर तो गुरुजींकडे शिकवणीला गेला. सोनबाच्या मनात बळवंताविषयी जी गोष्ट राहून राहून घोळत होती तिचा प्रारंभ त्याने नागपंचमीच्या दिवशी केला. सकाळी 10-10:30ची वेळ होती. तो म्हशीला वैरण टाकत असताना रखमी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन नदीकडनं येताना दिसली. 2-4 पावलं पुढे जाऊन त्याने तिला विचारलं, काय दवाखान्याला आजच्याला विश्रांती दिली काय रखमा? दवाखान्याला नाही विश्रांती, फकिस्त मला. नागपंचमी आहे ना, आजचा दिवस घेतली सुट्टी. अगं तुझ्या काही काम होतं? काय अर्जंट आहे का? अर्जंट नाही, पण तुझ्या हिताचं मातूर आहे. मी हांडा घरी ठेवून शान येते. लवकर ये, वाट बघायला लावू ना गं. गंगूवहिनी घरात आहेत ना? ऐकी, तिला बी आजच्याला सुट्टीची आहे. 10-12 मिनिटांनी रखमी आली. सोनबा भिंतीला पाठ टेकून कॉटवर बसला होता. गंगी चुलीजवळ होती. पहिल्यांदा ती चुलीकडे गेली. 4-6 मिनटं गंगीशी गप्पा केल्यावर कॉटजवळ येऊन बसली. काहीतरी काम असल्याशिवाय ती अशी सणासुदीला येणार नाही असा मनाशी अंदाज बांधून गंगीने कांटा उकारले. तिच्या आविर्भावाकडे बघून सोनबाला हसू आलं. तो हसत म्हणाला, गंगे, राखमाचं माझ्याकडं काय काम नाही आहे, माझंच काम आहे म्हणून तिला बोलवले. काय काम आहे ते लवकर सांगितलं तर बरं होईल. परखड बोलतो, राग येणार नाही ना? तुमचा राग धरून क्षण चालणारच नाही. मग मला खरं खुरं उत्तर द्यायचं. तुझा नवरा तुला नांदवत नाही का? काय विचारताय हे? कारणाबिगर विचारत नाही मी. अहो, त्याच्याकडं नांदण्यासारखं काहीच नाही. मधल्या माणसाने फशिवलंय. अहो, ज्याच्याकरता लगीन केलं त्याचीच वानवा असल्यावर कुणी नांदन का? सोनबाला एकदम शॉक बसला. काय बोलावं ते त्याला थोडा वेळ सुचलंच नाही. नुसताच तिच्याकडे पाहत राहिला. मग खालच्या आवाजात म्हणाला, अगं ध्यानी मनी नसणारी गोष्ट तू सांगितली की. आता नशिबी होतं ते घडलं, त्याला कोण काय करणार आहे? मग तुझ्याकरता दुसरी जागा शोधण्याची कुणी हालचाल नाही केली का? आईबा 2-3 वेळा म्हणले होते, पण मीच नकार दिला. एक डाव दुधाने तोंड भाजले हो, ताकसुद्धा फुकून प्यावंसं वाटतं. आणि मी जर तुझ्याकरता एखादं स्थळ शोधलं तर? रखमी थोडा वेळ बोलली नाही. अनपेक्षित निर्णय तिला झटपट घेताच आला नाही. ती विचार करत होती का सोनबाचा अंदाज घेत होती हे तिचं तिला माहिती. मग सावकाशीने म्हणाली, शोधाया हरकत नाही आहे, पण त्यांनी हितं राहायला पाहिजे. काय घरजावय करून घ्यायचं आहे का? आता आई बाला म्हातारपणी वाऱ्यावर सोडून शान मी दुसरीकडं नाही जाऊ शकत हो. दवाखान्याचं काम सोडून देशील का? त्या कामाला मी थोडीच बांधलेली आहे.
मनाजोगता चांगला धडधाकट जोडीदार मिळणार असेल तर तुम्ही सांगा आणि त्याप्रमाणे वागायची तयारी माझी. तो का ना तुला काम सोडू देईल का? म्हणजे त्याचं काम सोडायचं का धरायचं माझ्या मनावर आहे. सोनबाची खात्री पटल्यावर तो शांतपणे म्हणला, हे बघ, तुला पसंत पडेल असं एक स्थळ मी शोधून ठेवलं आहे. हिथून मागं कधी बोलला नाही ते? अगं 4-5 दिवसापूर्वी त्याची अचानक भेट झाली. कोण, कुठला, नाव गाव सांग की. आहे माझ्या गावचा टाकळीचा, आता कोळवणला असतोय. त्याचं नाव बळवंता. गंगेला माहिती, माझा बालपणाचा मंतर आहे तो. आणि त्याची बायको? बायको नाही, अजून कोराच आहे तो. माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असन. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. मग त्याने तिला थोडक्यात बळवंताची कर्मकहाणी सांगितली. तो बोलायचा थांबल्यावर गंगी म्हणाली, हे बघ रखमाबाई, बळवंताला मी चांगली ओळखते. लोखंडाची कांबे निसता, सावळ्या वर्णाचा आहे पर पाणीदार आहे. 10 जागी धुंडळला ना तरी तुला असा जोडीदार नाही गावणार. रखमीचा चेहरा उजळला. ती आनंदून म्हणाली, भाऊ, वहिनी म्हणती त्याप्रमाणे तुमचा मैत्र असन तर त्याला माळ घालायची माझी तयारी आहे. हे बघ, मी त्याला करंजावण्याला बोलिवले. एवढ्या 2-3 दिवसात येईल असा अंदाज आहे. आणि नाही आला तर तुझ्या बाला घेऊन मी कोळवणला जाईन. पण बापजाद्याचा धंदा जमतोय का त्यासनी? रखमा, गवयाचं पोरग सुरातच रडते. अगं त्याला तुझ्यावाने रूपवान जोडीदारीन मिळाल्यावर तो इकडचं डोंगर तिकडं करन. वाघ आहे निसता वाघ. त्याचा विचार घेतलाय ना का निसतं सापान? विचार नाही घेतला, पण वाईच कल्पना दिली त्याला. आणि तुला बघितल्यावर तो नाही म्हणन असं मला तर वाटत नाही. तुला गरज नाही एवढी त्याला आहे. उपऱ्यावानी कुठं बी पडण्यापरीस त्याला हक्काचा आसरा मिळेल आणि त्याच्याबरोबर तुझं बी मार्गाला लागन. बरं होईन ते. अहो, लोक काय बाय बोलतात. तरणी पोरं कधी कधी छेडछेड बी करतात. जिला नवरा नसतो ना तिचा नवरा व्हायला कुणी बी बघतोय. आपोआप समधीची तोंड तरी बंद होतील. म्हणजे लोकांची तोंड बंद करण्याकरता नवरा करणार आहे का? काय बोलताय भाऊ? वकिलवानी परीक्षा घेताय का माझी? अहो, लय भोगलंय भाऊ मी. कपाळाच्या कुकाला धनी आल्या बिगर बाईच्या जीवनाला अर्थ नसतो हे मी तुमसनी सांगाय पाहिजे का? रातदिन ही एकच चिंता काळजाला घर पडत होती. कुणाला सांगितली नाही, पण आता ही चिंता मिटून जाईल. मला आनंद लय होतोय. मला नाही वर्णन करता येत भाऊ त्याचं. ठीक आहे, आता तू घरी जाय हरकत नाही. आई बाला मी सांगू का तुम्ही सांगताय? तू सांगून ठेव, मी बी येतो. आता येळ लावू नका, अगोदरच लई उशीर झालाय. अगं वहीन के राखमा, बाईच्या जातीला एवढा उतावळेपणा शोधतोय. गंगीला तिची मस्करी करण्याची लहर आली. रखमी आनंदानं उड्या मारत आपल्या घरी गेली. अघटित घडल्यासारखं तिला वाटत होतं. डॉक्टर किती दिवस पुरणार? सोनबानं त्यांचं लफडं पकडल्यापासून तिलाही या चोरीच्या मामल्याचा उबगच आला होता. तिला जवळ घेताना डॉक्टर पूर्णपणे खबरदारी घेत होता, तरीसुद्धा ती स्वतःला विचारत होती की असं किती दिवस चालणार? डॉक्टर आपल्याला जन्माला पुरणार आहे का? त्याची मर्जी आहे तवर आपण उड्या मारू. मर्जी संपली की आपलं हाल कुत्रं बी खाणार नाही. आपण मागतो 1 आणि देव देतो 2 अशी तिची स्थिती झाली होती. मन सुखस्वप्नांच्या रेशमी झुल्यावर सवार झालं होतं. हवेत तरंगत असल्याप्रमाणे वाटत होतं. ही बातमी आईवडिलांच्या कानावर घालायला ती आतुर झाली होती. ती गेल्यावर गंगे म्हणाली, जोडाजोडीची कामं तुमसनी चांगली जमतात. काय हे माणसाने नेहमी चांगलं करत राहावं. तुम्हाला इथून मागं बळवंताची आठवण याय पाहिजे होती. आता त्यांनी लगीन केलंय का नाही हे कोणाला एकाला माहिती. 5-10 वर्षात एकदा बी गाठभेट झाली नाही वे? नाही ना. झाली असती तर त्याच वेळी बार उडावला असता. जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन तो चावडीकडे गेला. चावडीसमोरील वडाच्या फांदीला मुलांनी झोका बांधला होता. मारुती मंदिरापुढील मैदानात गावातल्या बहुतेक सगळ्या मुली विविध खेळात दंग झाल्या होत्या. चावडीत पत्त्याचे डाव रंगले होते. माघारणी, पैलटकरणी, माहेरवाशिनी आणि सुवासिनींना वारुळ पूजा करून यायला बराच वेळ होता. 4-5 वाजेपर्यंत तिथं सगळा गाव गोळा होणार होता. सोनबा पारावर जाऊन बसला. हळूहळू त्याच्याभोवती 7-8 जण गोळा झाले. मग काय गप्पांना तोटा राहिला नाही. बाकी काम तरी काय? गावकी, लाथाळी, राजकारण, पुढारी, निवडणूक, गणपती, बहुतेक सगळे विषय निघाले. सोनबा पिल्लू सोडायचा, मग बाकीची मंडळी त्याच्या भोवती नाचायची. तो कमी बोलत होता, बाकीच्यांना जास्त बोलू देत होता. चर्चा ठराविक मर्यादेपर्यंत गेली की विषयाला कलाटणी देत होता. 3 वाजण्याच्या सुमाराला पावसाची एक मोठी सर आली.
तिने पंचमीच्या सगळ्या आनंदावर पाणी पडलं. गोळा होऊ लागलेले लहान मोठे स्त्री पुरुष पांगले. सोनबाई आपल्या घरी गेला. गंगी नवं लुगडं नेसून नाकात नथ घालत होती. नथ घालून झाल्यावर करंड्यात आरसा ठेवत तिने विचारलं, कुठं गेला होता हो? 2 वेळा महादाला शोधायला पाठवला. महादा तुझ्याशी खोटं बोलला. मी कुठंच गेलो नव्हतो. मी पारराव गप्पा मारत बसलो होतो. मला नाही खरं वाटत. राहिलं कोणचं अर्जंट काम आहे? मला वारळ पुजायला जायचं आहे. अगं मग जा की. पावसानं घसरडं झालंय. बॉजा वाढलाय. हातपाय मोडून घेशील. सुतार भाऊजीची रंगूबाई मागाशी आलती. अर्धा तास थांबून शान कंटाळून निघून गेली. आल्यावर पाठवून द्या म्हणली. काय काम? आता मला काय ठावं. मी विचारून बघितलं पण खाजगी आहे म्हणली. तुम्हाला माहिती असेलच की. माहीत असतं तर तुला विचारलं असतं का? हल्ली तुम्हाच नाही बायांचा लयच कळवळा आलाय हो. बायांना काय कमी समजते का? अगं त्यांच्यामुळं तर किती मोठं रामायण आणि महाभारत घडलं. तुम्हाला काय घडवायचं आता? मला एका महाभारतावर पडदा टाकायचा आहे. म्हणजे समजेल असं बोलाय काय पैसे पडतात? तुला वारोळ पुजायला जायचं आहे ना, जा बघू बिगिने. तुझा नवरा गंगेच्या पाण्यावाने निर्मळ आहे. नसते चौकशी करायची तुझी खोड कधी जाणार म्हणतो का मी. जा चावडी मोर 50-60 बाया तुझी वाट बघत थांबल्यात. गंगी गेल्यावर सोनबा सुतार आळीनं गेला. सुतार भाऊजी अंथरुणावर निश्चित पडले होते. रंगी चुलीजवळ सचिंत मुद्रा करून बसली होती. सोनबाला बघताच ती त्याला बसायला पोतं टाकायला उठली. पोत्यावर बसत त्याने विचारलं, सुतार भाऊजी का झोपलेत? शनीची पेढा लागली मागं. आठवडा होत आलाय. पोटदुखीने हातरुणावर पडलेत. मग औषध पाणी नाही बघितलं का? समजं झालं पण गुणच नाही. डॉक्टरांनी फोटो काढायला सांगितलाय. आलसर का काय म्हणतात तो एखाद्या वेळी असं म्हणले. थोडक्यामध्ये असलं तर ठीक, नाही तर ऑपरेशन करायला पाहिजे म्हणले. हापकून गेले रे सोनबा. बरं मग मला कशाला बोलवलं? अरे यासनी काय असं हातरुणावर मरू द्यायचं का? काहीतरी सोय करायला पाहिजे. काय सोय करू? 2-3 आठवडे यांचा वाकास की खरं बंद आहे. माझ्या मजुरीचे पैसे त्याला मिठाला पुरत नाहीत. मग ह्यांच्या उपचाराला पैसे आणू कुठनं? नानाक मागीन म्हणले पण आता साधं माझ्याबरोबर बोलायला देखील त्यांना सवड नाही. त्याच्या घरी जायचं मला काही धाडच झालं नाही. मला नानीचं भ्या वाटलं. काय करावं समजना म्हणून छान तुझ्याकडं आले. मार्ग काढ काहीतरी सोनबा. यसने बरं वाटाय पाहिजे. समधिकून फरफट नको व्हायला. भाऊजी जागा आहेत का? त्यांचं तळमळणं पगवना म्हणून छान मागाशी झोपेची गोळी दिली. अगं नानाच्या ऐवजी तू नानीला भेटायला पाहिजे. भ्यायचं कारण नव्हतं काय. त्यासनी भेटाया माझ्याच्याने नाही होणार रे. भाऊजींना फोटो काढाय कधी न्यायचे? लवकरात लवकर न्यायला पाहिजे. पैशाची सोय होण्यावर सगळं अवलंबून. मी कोणाचा एक बी पैसा ठेवणार नाही. थोडा थोडा करून शान फेडून टाकेन. रातंदीस घाम गाळीन. कोण कोणाचं नसते सोनबा. हे बघ सुतार भाऊजी जगले तर माझ्या जगण्याला अर्थ आहे. ते मातीला मिळाल्यावर काय होईन माझं? काय ते बघतो मी. आजच्याला पंचमीचा सण आहे. उद्या सकाळी नाना नानी दोघाला बी गाठतो. त्या नानी मोर नानाचं काय नाही चालणार. तू म्हणती तसं नाही होणार रंगूबाई. तुला उसनवारीचे पैसे पाहिजेत. तू काय फुकट मागत नाही. येळ प्रसंग जाणतीन ते. किती पाहिजेत? 1000 तरी सुरुवातीला. ऑपरेशन करायचं ठरलं तर मग आणखीन. मी करतो बरोबर रंगूबाई. सुतार भाऊजी बरे होतील. तुला अर्ध्या वाटत सोडून शान जाणार नाहीत ते. लय उपकार होतील. अगं या गावाची सेवा करायला तर मी आयगाय करणार नाही. पण उपकाराची भाषा आवडत नाही आपल्याला. सोनबा तुला ठाव आहे. लग्नाच्या बायको आणि मी 10 वर्ष नानाबरोबर वागती. सरपण काढी आणि कालवाना बिगर मी त्यांच्याकडनं कशाची बी अपेक्षा धरली नाही. दिस बघितला नाही. रात बघितली नाही. नको तिथं त्यांची सेज सजवायला गेले. लोकांच्या बोलण्याची बी दखल नाही घेतली. म्हाताऱ्या नवऱ्याची कधी फिकीर नाही केली. त्यांनी आता तोंड फिरवलं. कसं काय इतक्यात इसर पडला त्यांना? मी काय त्यांच्या मागं लागणार नाही. कोणत्या बी कोड्यात त्यांना टाकणार नाही. फकिस्त माझी येळ निभून न्या म्हणावं. रंगीला पुढे बोलता आलं नाही. पापण्यांचे काठ भरून आले. तिला हुंदका आवरता आला नाही. तोंडावर पदर धरून ती कितीतरी वेळ गदगदत राहिली. तिच्या यातना सोनबाच्या काळजाला भिडलेल्या होत्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात पोपटराव भसे लिखित बिलंदर या कादंबरीचा भाग. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.